सध्या लोकसभेचं निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। जगामध्ये जे काही लोकशाही देश आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, भारत आणि इंग्लंड याचं नाव घेतलं जातं। भारत हा असा पहिला देश आहे ज्यांनी राज्यघटना अंमलात आणल्यानंतर 1952 साली जी पहिली निवडणूक झाली त्यावेळेपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार दिला। त्या तुलनेत अमेरिका 1920 साली तर इंग्लंड 1928 साली वाट पाहायला लागली। पण या सगळ्यामध्ये एक मात्र खंत होती की आतापर्यंत तृतीय पंथांना यामध्ये सामावून घेतलं नव्हतं। 2014ला सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पहिल्यांदा केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश केले गेले की यांची वेगळी अशी वर्गवारी करण्यात यावी। त्यानुसार 2014ला एक वेगळी वर्गवारी करण्यात आली। त्यानंतर जवळपास 900च्या आसपास पहिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये ही संख्या होती नोंदणी। 2019 मध्ये ती वाढली आणि आता 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,500च्या पुढे ही संख्या आहे। कोल्हापूरमध्ये 178 तृतीयपंथी आज निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत। सध्या आपण आहोत कळंबा या केंद्रावरती। या ठिकाणी मयुरीताई यांनी आत्ताच नुकतंच मतदान केलेलं आहे, तर त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत। ताई, मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच मतदान केलं असेल, काय भावना आहेत आपल्या? खूप बरं वाटतंय। समाजाच्या मुख्य प्रवाहात आता खऱ्या अर्थाने आल्यासारखं वाटतंय। आम्ही कलेक्टर सरांना विनंती केल्याप्रमाणे आम्ही सांगितलेलं की तुम्ही म्हणता मतदानाला जावा, मतदानाला जाऊन आम्ही थांबायचं कुठल्या लाईनीत, बायकांचं थांबायचं की माणसांच्या, तिथं आमच्याबाबत होणारा जे काही भेदभाव आहे त्याच्यामुळे आम्ही मतदानाला जात नाही। तर तुम्हाला मतदानाला जागरूक हवा असेल तर आमच्यासाठी सेपरेट लाईन करून द्या। तर सरांनी मान्य केलं आणि आम्हाला आमच्यासाठी आमचे जे कळंब्याचे तलाठी आहेत, इकडचा BLO आहे, त्यांनी घरी येऊन सगळ्यांना जागरूक केलं तृतीयपंथीयांना की तुम्ही या तिथं तसं काही होणार नाही, तुमच्यासाठी वेगळे लाईन, फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला तिथं दिली जाईल। याच्यामुळे आम्ही सगळ्या जेवढ्या आमच्या भागामध्ये तृतीयपंथी 20-22 आहे त्या सगळ्या आम्ही मतदानाला बाहेर पडलेलो आहे आणि सगळ्यांनी पुरेपूर मतदानाचा हक्क बजावला आहे। आणि नक्कीच आम्ही लोकसभा, विधानसभा ह्याच्या वेळेला मतदान करू। आणि आता जी 5,500 आमची मतदार यादीमध्ये दिलेली आहे, तर ज्या वेळेला जनगणना झाली त्याच्यामध्ये आमचा आकडा 4 लाख आलेला आहे। तर मग बाकीच्या लोकांना अजून मतदानाचा हक्क का मिळाला नाही, याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावं आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं। थँक्यू। ज्या पद्धतीनं आता मतदार यादी तयार केली त्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेमध्ये भविष्यात राखीव मतदारसंघ असावेत अशी काय आपली अपेक्षा आहे? नक्कीच सरकारसोबत आमचं भांडण इतक्या वर्षापासून चालू आहे, त्याचंच फळ आता मिळालं आहे की आम्हाला इथंपर्यंत येऊन आम्हाला बोटावर निळीशाही लावायचा हक्क आम्हाला दिलेला आहे। तर नक्कीच राज्यसभा, लोकसभेत आणि आम्ही आरक्षणासाठी सरकारशी भांडतोय, केस चालू आहेत, पिटिशन फाईल केलेलं आहे आम्ही। आणि नक्कीच आम्हाला जर उद्या आरक्षण मिळालं तर नक्कीच आम्ही जनतेसाठी निवडणुका लढवायला सुद्धा पुढे मागं बघणार नाही, त्याच्यामध्ये पण आमचा सहभाग नक्कीच देऊ आम्ही। शेवटचा प्रश्न, सध्या आज आता मतदान प्रक्रिया पार पडते, जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? सर्वसामान्यांच्या पहिल्या गरजा पूर्ण करा, महागाई आलेली आहे ती कमी करा आणि जी आता बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून सगळी निवडून यायच्या आधी म्हणतात की नाही आम्ही हे करतो ते करतो, पण बोललेल्या शब्दाला जागा, हीच त्यांना विनंती आहे। आणि समाजातल्या सर्व घटकाकडं, कारण की फक्त श्रीमंत वर्गानंच तुम्हाला मतदान केले नाही, आज लाईनीमध्ये बघा तुम्ही श्रीमंतांपेक्षा मिडल क्लास लोकच जास्त तुम्हाला उभारलेले दिसतील। तर यांचा विचार करून सगळ्यांसाठी ज्या काही सुविधा तुम्ही देणार आहे त्या योग्य पद्धतीनं कमीत कमी कागदपत्रात आणि लवकरात लवकर त्यांना मिळाव्यात ही त्यांना विनंती आहे। एकंदरीत ताईंनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,500 इतकी नोंदणीकृत तृतीयपंथी मतदारसंख्या आहे, पण त्याहून अधिक आहे त्यांना मतदानाचा अधिकार का मिळाला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। त्याबरोबर जे निवडून येतील उमेदवार त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काम करावं या पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, S न्यूज, कोल्हापूर।